माझ्या DNA मध्ये कुठेतरी पॉलिटिक्स होतच. आणि मग ते जेव्हा मला ते चान्स मिळाला, तो जेव्हा मी पहिल्यांदा महासभेमध्ये गेले, महापालिकेमध्ये गेले, आणि मग ते एकदम सगळं आवडून गेलं की लोकांचे प्रश्न, लोकांची काम, आपल्याला हे करायचे, ते करायचे, अशा पद्धतीने आपण आपला वॉर्ड पुढे नेला पाहिजे, नवीन नवीन आयडियाज हे केलं पाहिजे. आणि मग ते इतकं आवडायला लागलं की मग ते एक लाईफचा रुटीन हे झाल्यासारखं झालं. आणि एक मात्र होतं की सतत लोकांमध्ये राहायचं आपण. म्हणजे तो जो केंद्रबिंदू त्या काळी ठरवला 94 मध्ये की लोकांमध्ये राहायचं, लोकांना सोडून आजचं जे राजकारण आहे, ज्या पद्धतीचं राजकारण आहे, ती हवा कधी डोक्यात जाऊन द्यायची नाही. आणि फॅमिलीचं रेप्युटेशन, फॅमिलीचे संस्कार, माझ्या फॅमिलीचे हे अशा पद्धतीचे होते की आमच्या डोक्यात कधी हवा जाण्याचा प्रश्नच नाहीये. की सतत जमिनीवर मी राहिलीच पाहिजे याचा प्रयत्न सगळेच करत होते घरामधले. म्हणजे माझे सासू सासरे असतील, घरातली शिस्त असेल, माझे मिस्टर असतील, माझा परिवार असेल, तर ती शिस्त जी आहे त्या शिस्तीमुळे मला कधी ह्या चौकटी बाहेर जाणं आणि आत्ताचं जे राजकारण बघतोय किंवा आत्ताचे जे नेते आपण काही ठिकाणी बघतोय, तर त्या स्लॉटमध्ये जाऊन बसण्याची मला कधी इच्छाही झाली नाही आणि तशी संधी मिळाली नाही. आणि फॅमिलीने ती संधी पण कधी येऊन दिली नाही.